सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 मे 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कराड तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली. 13 दवाखाने डॉक्टरांविना, 40 गावातील नागरिकांची फरफट. राज्य सरकार, तालुक्यातील राजकीय नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ लोकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी. कराड तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडला आहे. तालुक्यातील तब्बल 13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर्स उपलब्ध नसल्यामुळे सुमारे 40 गावातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने उभारलेल्या दवाखान्यांच्या इमारती उभ्या असल्या तरी डॉक्टर नसल्याने त्या केवळ शोपीस ठरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून गंभीर उपचारापर्यंत सर्व गोष्टींसाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी का जिल्हा परिषद सत्ता मार्ग गैरमार्गाने मिळवायचा केला होता अट्टहास, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. नागठाणे तालुका सातारा येथे वीज पडून मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू. नागठाणे परिसरातील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वळीच्या पावसादरम्यान वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तुकाराम हनुमाने, मूळ राहणार गोरडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम हनुमाने हे आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन नागठाणे परिसरात चराईसाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन जोरदार वारे, मेघगर्जन आणि वळवीच्या पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते पेट्रोल पंप परिसरात मेंढ्यांसोबत ते थांबले होते. मात्र त्याचवेळी अचानक जोरदार कडाकडासह वीज कोसळली आणि त्यामध्ये तुकाराम हनुमाने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात वावाचा जोरदार तडाखा. खंडाळा, कहेळी, ढगफुटी सदृश्य पाऊस. सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडासह कन्नडच्या डोंगरावर ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अतिथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इंधन दरवाढी विरोधात उंब्रज तालुका कराड येथे काँग्रेसची माजी मुख्यमंत्री पृथ्वी चव्हाण यांच्या पत्नी सतोशीला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. मेलोडी चॉकलेट वाटप करीत नोंदवला निषेध. केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधात उंब्रज तालुका कराड येथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सतोशीला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर वाहन चालकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे या लोकप्रिय वाक्याचा संदर्भ इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आलेली कडवड परिस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात आला. तारळी धरणावरील अदानी प्रकल्पाला विरोध. कळंबे, डफळवाडी ग्रामस्थांचा संताप. पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरातील अदानी कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात कळंबे व डफळवाडी येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. आपल्या मागणीकडे शासनाने प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आहे आंदोलकांनी कळंबे तलावात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ग्रामस्थांनी सांगितले की अदानी कंपनीवर सुरू असलेल्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक नागरिकांवर अन्याय होत आहे. या संदर्भात तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांपर्यंत अनेक बैठका आणि निवेदन देण्यात आले. मात्र कोणत्याही स्तरावर ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पालकमंत्र्यांना भेटायला गेल्यावर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, ते फक्त हत्तीप्रमाणे कान हलवतात, अशा तीव्र शब्दात ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची संघटनात्मक बळकटीसाठी आढावा बैठक सातारा येथे संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटेल आणि प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन सातारा येथे पक्षाच्या संघटनात्मक बळकटी करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. बैठकीत पक्ष संघटनांनी अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून पक्षाची भूमिका आणि विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचावी असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच दिनांक 24 मे 2026 दुपारी 12 वाजता पक्ष संघटना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीच्या नियोजनाबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत साताऱ्यात युथ पॅन्थरचे अनोखे निदर्शने. भारताचे सरन्यायाधीश यांच्याकडून तरुणांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वागणुकीच्या निषेधात युथ पॅन्थर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी साताऱ्यात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. प्रतिकात्मक स्वरूपात धुराचा वेश पराधून करून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत न्यायव्यवस्था आणि शासनाची भूमिका करत संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केले. देशातील तरुणांना कमी लेखणारी भाषा कोणत्याही जबाबदारी पदावर व्यक्तीकडून अपेक्षित नाही असे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात पूजा बनसोडे, आदित्य गायकवाड, संदीप जाधव, अजय गाडगे, राज काकडे, जुबेर शेख यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते. बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी. जिल्हाधिकारी संतोष पाटील. बकरी ईद येत्या 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल करण्यासाठी पुरेशा समाजाने शहरी भागात नगरपालिकेकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावे. तसेच बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. बकरी ईद निमित्त प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी बैठक शिवतेज हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी आशिष बारकोल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा पशुधन विभागाचे उपायुक्त डॉक्टर दिनकर बोडे यांच्यासह पशुधन विभागातील अधिकारी
उपस्थित होते. सातारा एसीबी मध्ये शैला कोरडे यांची नियुक्ती, राजेश वाघमारे यांची संभाजीनगरला बदली. लाचलुचपत प्रतिबंधक सातारा एसीबी मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई येथून शैला शंकर कोरडे यांची सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई ते 22 मे 2024 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अरुण पाटील यांनी हे आदेश जारी केले. त्यामुळे सातारा एसीबीच्या कामकाजात नवीन नेतृत्वाची भर पडणार असून शैला कोरडे यांच्या नियुक्तीकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. बंद पडलेल्या शिवशाहीला लालपरीचाच आधार, कोरेगावात भर रस्त्यात ब्रेकडाऊन, लालपरीने ओढत नेली शिवशाही, प्रवाशांचा संताप. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्वाकांक्षी समजणाऱ्या शिवशाही बसची दयनीय अवस्था झाली असेल. गुरुवारी सायंकाळी ठाणे शिवशाही बंद रस्त्यात पडल्या प्रवाशांना संताप व्यक्त झाला. विशेष म्हणजे सुरूच न होणाऱ्या शिवशाही बसला अखेर एसटीच्या पारंपरिक लालपरी बसने ओढत करायच्यात नेल्याने शिवशाहीपेक्षा लालपरीत भरोसमंद अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.